आघाडीवर आहे तर सिंदखेड्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजप सध्या 35 जागांवर, शिवसेना शिंदे गट 9 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 6 जागांवर, ठाकरे गट 3 जागांवर, काँग्रेस 9 जागांवर। कुठेतरी शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस हे समान पातळीवर आपल्याला राज्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळतात। विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं होतं की आम्ही राज्यामध्ये 2 नंबरचा पक्ष ठरू, तर शिवसेना शिंदे गट हा 3 नंबरवर जाईल। मात्र या ठिकाणी समसमान पातळीवर खेळताना काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या सगळ्यामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस म्हणजे मवियाचा जर आपण विचार केला तर ते कुठेतरी खातं त्यांनी उघडलेलं आहे, थोडीशी आघाडी घेतली आहे असं म्हणायला वाव आहे। मात्र दुसरीकडे शरद पवार गट अजूनही पिछाडीवर आहे, अजून खातंही खोलता आलेलं नाहीये आणि प्रभाग 1-2 मध्ये भाजप आघाडीवर आहे। सध्या आपण हे चित्र पाहतोय सिंदखेड्यातलं, जिथे भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत आणि तिसऱ्या प्रभाग क्रमांकामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। तर कलांमध्ये 50% जागी आता भाजपा पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। कलांमध्ये शरद पवार गट हा अद्यापही तळाशीच आहे। पवार गटाला अजून एकही खातं उघडता आलेलं नाहीये, तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे आणि ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे। शरद पवार गटाला अजून खातं सुद्धा खोलता आलेलं नाहीये। शरद पवार पक्षाचा एकही उमेदवार पुढे आलेला नाहीये। मव्याचा जर सागर विचार केला तर काँग्रेस पुढे आहे, ठाकरे गट सुद्धा पुढे आहे, मात्र शरद पवार यांचा पक्ष अजूनही पिछाडीवर आहे, एकही खातं खोलता आलेलं नाहीये। नक्कीच ऋतुजा, आपण पाहतोय की वर जी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये इतरांच्या खात्यामध्ये अपक्ष असतील किंवा इतर छोटे पक्ष असतील यांच्या पारड्यामध्ये आतापर्यंत 2 जागा गेलेल्या आहेत। मात्र सध्या आता 10.5 व्हायला आलेले आहेत, मात्र पवार गटाला खातं उघडता आलेलं नाही। इतर स्थानिक आघाड्यांनी 2 जागांवर आघाडी घेतली, मात्र पवार गटाला अद्यापही आपलं खातं उघडता आलेलं नाही। त्यामुळे पवार गटासाठी सध्या तरी ही मोठी नामुष्की म्हणावी लागेल। सिल्लोडमध्ये शिवसेना आघाडीवर आहे, तर कन्नडमध्ये आता काँग्रेस पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कन्नडमध्ये आणि पैठणमध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे। कन्नडमध्ये सुद्धा जी अपडेट हाती येते, मात्र त्यापाठोपाठ गंगापूरमध्ये भाजप आघाडीवर आहे, सिल्लोडमध्ये शिवसेना आघाडीवर आहे आणि त्या पाठोपाठ कन्नडमध्ये काँग्रेस सध्या पुढे आहे। काँग्रेसने चांगली आघाडी घेतली असं म्हणावं लागेल। मव्याचा विचार केला तर शरद पवार गट हा अजूनही पिछाडीवर आहे, किंबहुना खातंच खोलता आलेलं नाहीये आणि जी स्थानिक आघाडी आहे त्यांचं सुद्धा चित्र काहीसं दिलासादायक आहे। तर बार्शीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष सध्या आघाडीवर आहेत। म्हसवडमध्ये भाजपचे 2 नगरसेवक विजयी झालेले आहेत।